राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। शरद मोहोळ प्रकरण ताजं असतानाच गणपत गायकवाड यांनी देखील गोळीबार केला। त्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी नगरसेवकावर 5 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील देवरे हॉस्पिटल समोर बुधवारी दुपारच्या सुमारास घडलाय। हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। यात एका कारमधून 5 जण उतरले। त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता। एकामागून एक असे 5 जण हातात बंदुका घेऊन आल्यानंतर गोळीबार केला। या गोळीबारामध्ये माजी नगरसेवक बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे। गोळीबाराची ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्यानं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये। याची गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे। जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत। वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते। याकडे पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन भाईगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत।